जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पहिले 4 सरसेनापती तुम्हाला माहित आहेत का? चला तर ते जाणून घेऊया। पहिले सरसेनापती माणकोजी धातोंडे, इसवी सन 1657। माणकोजी शहाजीराजे भोसले यांच्या सेवेत होते आणि बाळ शिवाजींसोबत बंगळुरूहून पुण्यात आले। ते पदावर असतानाच काळाच्या पडद्याआड गेले। दुसरे सरसेनापती नेताजी पालकर, 1657 ते 1665। शिवरायांनी पुरंदर किल्ला हस्तगत केल्यानंतर तेथे नेताजींना हवालदार म्हणून नेमलं होतं आणि लगेच त्यांची सरसेनापती म्हणून निवड झाली। तिसरे सरसेनापती तुकडोजी उर्फ प्रतापराव गुजर, 1665 ते 1674। नेताजी पालकर आदिलशाहीत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव यांना सरसेनापती म्हणून निवडले। महाराजांनी त्यांच्या शौर्यावर खुश होऊन त्यांना प्रतापराव ही पदवी दिली होती। चौथे सरसेनापती हंसाजी उर्फ हंबीराव मोहिते, 1674 ते 1678। छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाल्यानंतर संभाजीराजांना सिंहासनावर बसवणारे हे स्वराज्यनिष्ठ वादळ 16 डिसेंबर 1678 मध्ये धारातीर्थ पडले।